या आपलं नदी खोऱ्यात डोंगरेत आपल्या मतदारसंघामध्ये तिथं सुद्धा रेंज झाली. फक्त 2-4 गाव 2-3 गाव आहेत तिथं कमी येते रेंज. ती आता डोंगर बी नाही, शहराजवळच आहे. नगरपालिकेत आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे वाशी शहरातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी, गावातील वडीलधारी मंडळी, तरुण कार्यकर्ते, शेतकरी बांधव, दुपारचे 11 वाजलेले आहेत. शेतातले कामाचे दिवस असताना सुद्धा आपण या ठिकाणी थांबल्याबद्दल आपल्या सुरुवातीला आभार मानतो. झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान केल्याबद्दल आपल्या गावकऱ्याचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवारसाहेब गट, शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट, काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते नैसर्गिकरित्या एकत्रित या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आलेले होते. तिन्ही पक्षाची ताकद आपल्या मतदारसंघामध्ये एवढी मोठी आहे की हे तिन्ही पक्ष आल्यानंतर लोकसभेचा निकाल कशा पद्धतीने लागला आपल्या सर्वांना माहीत आहे. उमेदवार तर विजय झालेच आपले, परंतु मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय या ठिकाणी झाला. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यामुळे शक्य झालेलं आहे. आपण पाहिलं मागच्या 15 वर्षामध्ये ज्यावेळेस आपण आमदार होतो त्यावेळेस आपल्या मतदारसंघामध्ये आपण शेतकऱ्याच्या सिंचनाच्या दृष्टीनं महत्त्वाची कामं केली. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या वाशी तालुक्यामध्ये म्हटलं तर आपला लिंगी पिंपळगावचा तलाव जो अनेक वर्ष रखडलेला होता तो पूर्ण आपण आपल्या काळामध्ये केला. जसं तुमचं लिंगी पिंपळगावचा तलाव पूर्ण केला तशाच पद्धतीनं आपल्या मतदारसंघामध्ये हातोलाचा स्टोरेज टँक आपण पूर्ण केला, येसवंडीचा स्टोरेज टँक पूर्ण केला, इसरूपचा स्टोरेज टँक पूर्ण केला, कडकनाथवाडीचा टँक केला, दुधाळवाडीचा टँक केला, पाऱ्याचे 2 टँक छोटे मोठे आपण या ठिकाणी केले. परांड्याचं आणि भूमचं मी तुम्हाला सांगत नाही, फक्त वाशी तालुक्यामध्ये ही सगळी कामं आपल्या काळामध्ये भूमिपूजनापासून ते जलपूजनापर्यंत झालेली आहे. ह्या तलावाच्या वेळेस अनेक लोक उपोषणाला बसली होती. त्या लोकांची सुद्धा काही मागण्या होत्या, त्यांचे भूसंपादनाचे प्रश्न होते. त्याच्यासाठी ही धार त्यावेळेस अडवली गेली होती, परंतु ज्यांनी हे लोकांचं म्हणणं होतं भूसंपादनचे प्रश्न ते आपण मार्गी लावले आणि नंतर आपली धार थांबवण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. आज एका तलावामध्ये किती गावाचा फायदा होतो हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. आणि आपलं काम शाश्वत आहे. पुढच्या 50 वर्षामध्ये सुद्धा त्या तलावामध्ये पाणी राहणार आहे. जे विरोधी पक्षाने गेल्या 5 वर्षामध्ये कुठल्या तरी गावामध्ये जायचं, नदी नाला उकरायचा, पुढच्या वर्षी परत त्यात गाळ येतो, त्याच्याने पाणी पर्क्युलेशन वाढत नाही, पाणी साठा वाढत नाही, कोणतंही काम त्या ठिकाणी होत नाही. मलमपट्टी करण्याचं काम विरोधकांनी केलं. आपण शाश्वत पाणी साठा देण्याचं काम एक नाही असे 15-20 तलाव आपण आपल्या मतदारसंघामध्ये केलेले. ABCBच्या बद्दल आपण लिंगी पिंपळगावचं 33 केवी आपल्या काळामध्ये केलं, पारडी फाट्याचं केलं, येसवंडीचं केलं. असे 10 ते 15 33 केवी आपण आपल्या मतदारसंघामध्ये केलेले आहेत. 220 केवी सबस्टेशन आपण आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या काळामध्ये केलं आणि त्यामुळे लाईटीची परिस्थिती सुधारण्यामध्ये मदत झाली. परंतु ह्या 4.5 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये एकही नवीन 33 केवी आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही. विरोधक आहे म्हणून मी बोलतोय अशातला भाग नाही. खऱ्या अर्थानं लाईटीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार व्हायला लागत होतं ते झालेलं नाही आणि म्हणूनच आपल्या गावातील तरुणांनी सांगितलं की आम्हाला पाऊस थोडा आला की आमची लाईट जाते. 33 केवी जर आपल्या मतदारसंघामध्ये आणखीन 2-3 झाले असते तर हा लाईटीचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटला असता, परंतु तो ह्यांच्या काळामध्ये सुटलेला नाही. आपला हा वाशीहून येणारा जो महत्त्वाचा लाईटीचा प्रश्न आहे तो कायमस्वरूपी सारखी आपली लाईट जाते, त्याच्याकडं येणाऱ्या काळामध्ये आपण 100% लक्ष घालू हे मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो.
वाशी शहरामध्ये आपल्या काळामध्ये आपण तहसीलची इमारत उभा केली. त्या तहसीलच्या इमारतीमध्ये सेंट्रल बिल्डिंग आहे, म्हणजे महत्त्वाची सेंट्रल बिल्डिंग म्हणून ओळखली जाते. तिथं तहसीलचं बी ऑफिस आहे, BDO ऑफिस आहे, कृषी ऑफिस आहे, सगळे ऑफिस एका जागेवर आपण आणले. ही इमारत आपल्या काळामध्ये झाली. कोर्टाची बिल्डिंग आपल्या काळामध्ये झाली. आरोग्य खात्याच्या इमारती आपल्या काळामध्ये झाल्या. एक तरी प्रशासकीय इमारत ह्या 5 वर्षामध्ये नवीन उभा राहिलेली वाशी शहरामध्ये तुम्ही बघितलेली आहे का? आपण जर आजारी पडला तर आपण केलेल्या आरोग्याचे दवाखाने जे जुने होते तिथं जाऊन ॲडमिट व्हावं लागतं. का ह्या नवीन आमदारांनी केलेला कुठला दवाखाना आहे तिथं जाऊन ॲडमिट व्हायला? त्यांचे दवाखाने सगळे कागदावर आहेत. मंत्री झाल्यावर त्यांनी सांगितलं मी 100 खाटाचा दवाखाना काढला, 200 खाटाचा काढला, परंतु ही सर्व दवाखाने कागदावर आहेत. एक खोलीसुद्धा 5 वर्षात त्यांनी उभा केलेली नाही दवाखान्याची, त्याच्यात उपचार घेते. आता त्यांनी दाखवायला सुरुवात केली की बांधकाम चालू आहे, ते बांधकाम चालू आहे. आपलं तेच म्हणणं आहे की तुम्ही पहिल्या दिवशीपासून निवडून आल्यापासून लक्ष दिलं असतं तर ती बांधकाम पहिल्या 1-2 वर्षात झालं असतं आणि 3 वर्ष लोकांनी त्याची सेवा घेतली असती. परंतु 3 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी पुण्याला जाऊन घुसून बसलात, मंत्रिपद नाही मिळालं म्हणून. आणि म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये ही कामं रखडली. आणि कशाला पाहिजे तुम्हाला मंत्रिपद? आमदार म्हणून सुद्धा तुम्ही दवाखाने आणू शकला असता ना. त्यांना कशाची आमदारकी? आपण काय मंत्री होतो का तरी सुद्धा आपण कामं आपल्या मतदारसंघातली केली. हा विषय आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. गेल्या 5 वर्षामध्ये आपला पराभव झाला, आपण तो स्वीकारला आणि दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो. लोकांच्या कामामध्ये आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. विरोधी पक्षाची भूमिका आपण 5 वर्ष बजावली. ज्यावेळेस शेतकरी अडचणीत होता त्यावेळेस पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे म्हणून 13 जिल्हा परिषद सर्कलमध्ये प्रत्येक 2-4 गावामध्ये गेलो आपण. शेतीची पाहणी केली, पिकाची पाहणी केली आणि तो फोटो कलेक्टरला पाठवले, पीक विमा कंपनीला पाठवले आणि 25% पीक विमा आपण पदरात शेतकऱ्यांच्या पाडून दिला. 75% राहिलेला पीक विमा शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे. परंतु पालकमंत्र्याचं तोंडातून 5 वर्ष झालं पीक विमा हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल तर मला दाखवा त्याच्या भाषणामध्ये. आता भाषणं सगळे तुमच्या YouTube सोशल मीडियावर आहे. पीक विम्याबद्दल एक शब्दसुद्धा पालकमंत्र्यांनी 5 वर्षामध्ये काढलेला नाही. उलट त्यांच्याकडे संधी होती ही काम करून दाखवण्याची, त्या संधीचा फायदा त्यांनी घेतलेला नाही. आपला भाग दुधाचा सुद्धा आहे. 5 रुपयाचं अनुदान सरकारने जाहीर केलं, ते देखील आंदोलन केल्यावर नाईलाजाने केलं. ह्या 5 रुपयाचा अनुदान कोणत्याही शेतकऱ्याला मिळालेलं नाही, कारण त्याच्या अटी आणि शर्ती एवढ्या त्यांनी टाकलेल्या आहेत. त्या अटी आणि शर्ती तो पूर्तता होऊ शकत नाही आणि हे 5 रुपयाचं अनुदान आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकत नाही. त्यामुळे दुसरं नुकसान शेतकऱ्याचं या ठिकाणी झालेलं आहे. तिसरा मुद्दा, सोयाबीनच्या भावावर लोकसभेची निवडणूक झाली. लोकांचं एवढंच म्हणणं होतं की 10-11 हजारापर्यंत भाव द्या, आम्हाला तुमच्या पीक विम्याची गरज नाही, अनुदानाची गरज नाही, कसल्या योजनेची गरज नाही, भाव फक्त चांगला द्या. आज सोयाबीनचा भाव लोकसभे झाल्यावर तरी ही लोक शहाणी होतील असं वाटलं होतं, परंतु लोकसभे झाल्यावर सुद्धा त्यांनी सोयाबीनची आधारभूत किंमतच 5,000 रुपये ठरवली आता. आणि जर सरकारनेच 5,000 किंमत ठरवली तर तुम्हाला 10-11 हजार मिळणार कसं? कालची तर माझी बातमी आहे की 4,500 सोयाबीन आता आणखीन कमी झालं. 3800 भाव म्हणजे काय झालं? म्हणजे हे फक्त सोयाबीनचं नाही, इतर पिकाची सुद्धा तीच परिस्थिती. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये शेतकऱ्या सगळ्यात जास्त भाजप आणि ह्या महायुतीवर चिडला होता, कारण शेतकऱ्यांना भाव नाही. 10,000चा भाव 4,500 आता 250 रुपये जर मिळत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणजे तुम्हाला एवढी मोठी चपराक वस्ती तरी सुद्धा तुम्ही शेतकऱ्याला काय भाव द्यायला तयार नाही. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट, लोकसभेच्या इलेक्शन नंतर त्यांनी बाहेर देशातून दूध पावडर आयात केली आणि सोयाबीन बी आयात केली. भाव कसा राहायचा आपला? शेतकऱ्यांना मिळायचा कसा? काय गरज आहे का बाहेर देशातून ही मागवायची? आपल्या इथं शेतकऱ्याकडे उलट ही दुसऱ्या देशामध्ये निर्यात कसं होईल ह्याच्यासाठी यांनी प्रयत्न गरजेचं होतं, परंतु ह्या गोष्टीकडे यांनी लक्ष दिलेलं नाही. लोकसभेला फटका बसल्यावर सुद्धा. आणि मग आता
कोणती मोठी गोष्ट आपण मतदारसंघामध्ये केलेली नाही. मग आता त्यांनी शॉर्टकट निवडला, म्हणाले ही सगळं घेऊया सोडून फक्त डायरेक्ट लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1,500 महिलांना देऊया आणि त्यांचं मतदान घेऊया. योजना 1,500ची महिलांना मिळायला पाहिजे ह्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, परंतु ही योजना तुम्ही 2 वर्षापूर्वी चालू केली असती आणि पुढं कायमस्वरूपी ठेवणार असताल तर महिला भगिनींनी सुद्धा ते स्वीकारलं असतं. परंतु आज आता आम्ही मालदारपुरीला गेलतो, महिलांशी चर्चा केली की म्हणाले आम्हाला माहिती आहे मतदानापुरतंच की पैसे आम्हाला मिळणार आहेत आणि त्यामुळं काय करायचं ही निर्णय आम्ही घेतलेला आहे. पैसे तर आपण ह्याचे 1,500चे घेतलेच पाहिजे, ते आपल्या टॅक्समधलेच पैसे, कुणाच्या खिशातले पैसे नाही. आणि त्यामुळं ह्या लाडकी योजनेमुळं आपले जे मूलभूत प्रश्न आहेत, तुमच्या विजेचा प्रश्न मागं पडला, तुमच्या पाण्याचा प्रश्न मागं पडला, तुमच्या अंतर्गत गावातले प्रश्न मागं पडले. आपल्या तरुणांना 5 वर्षापासून नोकरी नाही, इंजिनियर होऊन काही जणांना नोकरी नाही, तो प्रश्न मागं पडला. महागाईचा प्रश्न मागं पडला. आज चर्चा नुसती 1,500ची होती, बाकीचे प्रश्न मागं पडले. संजय गांधी निराधार योजनेची पगार जर एकदा मंजूर झाली आपल्या तर कायम आयुष्यभर राहते, ही सगळ्यांना माहिती आहे. अंध असेल, अपंग असेल, महिला भगिनी असतील, विधवा स्त्रिया असतील, त्यांना एकदा पगार चालू झाला की कायमस्वरूपी राहते. मग त्या पगारीला किती अटी आणि त्रुटी, कितीदा त्यांच्या फायली तुमच्या नाकारल्या, कारण ती कायमस्वरूपी द्यायचे. त्याचा शब्दच नाही संजय गांधी कसा यांचा. एक सुद्धा बैठक ह्या आमदारांनी 5 वर्षामध्ये घेतलेली नाही. मी 2-2, 3-3 तास प्रत्येक 2 महिन्याला बसायचो आणि पगारी 40,000 आपण चालू केल्या, परंतु त्याला अटी पूर्तता करून आपण त्या पगारी मंजूर करायचो. आता महिला भगिनीच्या पगारी 15 दिवसात तर सगळ्या मंजूर केल्या. संजय गांधी सारख्या कोणाच्या अडवल्या का? कारण संजय गांधी निराधार योजनेची कायमस्वरूपी द्यायची आणि ही फक्त तुम्हाला 1-2 महिन्यासाठी द्यायचे. त्यामुळं किती फॉर्म आले, काय आले, काही नाही. 15 दिवसात तर नावं घेऊन पगार खात्यावर. पण चांगली गोष्ट आहे, महिलांना तेवढा फायदा होईल. परंतु ह्या महिला भगिनींना मला सांगायचे की भविष्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून कायमस्वरूपी तुम्हाला हे पैसे देण्याची योजना महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी करतील. तात्पुरत्या स्वरूपाचं आपण काम करणार नाही, हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. गेल्या वेळेस महिला भगिनींना बचत गटाला पैसे देण्यात आले, त्यावेळेस 1,000 रुपये महिलांना देण्यात आले. 1,000 रुपये 5 वर्षाला, म्हणजे दिवसाला येतात 50 पैसे. महिलांनी ह्या पैशासाठी त्यांना मतदान केलं नव्हतं. महिलांना असं आश्वासन देण्यात होतं की तुमचा जो बचत गट आहे त्याला आम्ही तुम्ही केलेल्या वस्तूला मार्केट उपलब्ध करून देऊ आणि तुम्हाला 10,000 रुपये महिन्याला मिळतील, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं होतं. वातावरण त्यावेळेस असं काही निर्माण केलं होतं की इथला वाशीला ट्रकभर मशीनी आणून ठेवलेल्या होत्या. महिलांना वाटलं आता आपल्याला त्यातली मशीन मिळणार. इलेक्शन झाले की त्या मशीन गायब झाल्या, कुणालाही मशीन मिळालं नाही. 5 वर्ष बचत गट हा शब्द पालकमंत्र्यांनी उच्चारले असेल तर मला त्याचं भाषण दाखवा. आपण आपल्या काळामध्ये बचत गट कुणाला माहिती नव्हतं त्यावेळेस स्थापन केला. त्यांना बँकेकडून कर्ज मिळवून दिलं, त्यांना सबसिडी मिळवून दिली, त्यांचं कर्ज शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेमध्ये त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ करून दिला आणि महिला भगिनी बचत गट सक्षम झाल्या. ज्या महिला भगिनी घराच्या बाहेर पडून बोलत नव्हत्या, त्या राजकारणावर गप्पा मारू लागल्या, त्या ठिकाणी सक्षम झाल्या आणि त्यांना फक्त 1,000 रुपयेमुळं या ठिकाणी गेल्या वेळेस काही ज्या चुका केल्या होत्या त्या दुरुस्त करण्याची गरज ह्यावेळेस आहे. लोकसभेला परत एकदा त्यांनी 1,000 रुपये दिले, परंतु ह्यावेळेस कोणत्याही महिलेने त्यांना मतदान केलं नाही. कारण महिलांच्या लक्षात आलं की मागच्या वेळेस जी आपण चूक केली ती ह्यावेळेस करायची नाही. लोकसभेला 1,000 रुपये त्यांनी इलेक्शनच्या अगोदर दिलेले होते, त्यामुळं कुणीही त्या महिला भगिनींनी त्यांना मतदान केलेलं नाही. त्यांनी दिलेले पैसे तर घ्यायचेच, सोडायचे नाही, कारण ही काय त्यांचा पैसा नाही, ही सगळा भ्रष्टाचाराने कमवलेला पैसा आहे. ॲम्ब्युलन्स घोटाळा 6,000 कोटीचा, आरोग्य खात्याचा 2,000 कोटीचा घोटाळा, 250 कोटीचा कंत्राटी कामगाराचा घोटाळा. घोटाळा करता किती बरं ही मी म्हणतोय का?
की चॅनल आणि टीव्हीवर आलेल्या गोष्टीत मी कधी त्यांच्यावर टीका केलेली नाही. जर 10-10 हजार कोटी रुपये जर तुम्ही सरकारच्या माध्यमातून भ्रष्टाचार करत असाल तर तुम्ही नेमकं करता काय? आणि मग ह्या पैशाचा फायदा घेऊन बोंबपरांड्याच्या लोकांना इलेक्शनच्या वेळेस पैसे दिले तर आपण निवडून येऊ शकतो असा भ्रम त्यांच्या डोक्यामध्ये होता. परंतु लोकसभेच्या इलेक्शनमुळं आता ती भ्रम त्या ठिकाणी दूर झालेला आहे. परंतु तरीसुद्धा आपण या ठिकाणी सावध राहण्याची गरज आहे. या ठिकाणी माझ्याकडं तुमचं काही काम असेल तर तुम्ही मला मोटरसायकलला किक मारायचा अर्ध्या तासात मला भेटू शकता. तुम्ही सावंतला भेटू शकता का? जाऊन दाखवा. तुमची भेट होती का बघा. काम करायचं लांबच राहिलं. जे त्यांच्या पक्षाचे प्रमुख लोक आहेत त्यांची भेट होऊ शकते का सावंत बरोबर? परांड्याला जावा, भूमला जावा, पुण्याला जावा, मुंबईला जावा, त्यांच्या नेत्याची होऊ शकत नाही. त्यांचा नेता एखादा आला तर म्हणायचं लाव तुझ्या साहेबाला फोन, तुझं उचलतोय का बघा म्हणा. त्याचा नेता त्याच्या सावंतला फोन लावू शकत नाही. कारण ती म्हणाली नाही साहेब लय कामात आहेत. कशाचे कामात आहेत? त्याचे उद्योगधंदे, त्याचे कारखाने, त्याचे संस्था हे चालवण्यासाठी त्याला संरक्षण पाहिजे आणि ते संरक्षण आमदारकीमुळे मिळतं म्हणून त्याला आमदारकी पाहिजे. आपल्याला लोकांचा विकास करायचा म्हणून आपल्याला या ठिकाणी आमदारकी, आपल्याला या ठिकाणी आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. ह्या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. आपलं ज्या काही भविष्यामध्ये अडचणी असतील, सभागृहाचं मागच्या काळामध्ये आपण आपल्या गावाच्या लोकांनी सांगितल्यावर दिलं होतं. आता दुसऱ्या सभागृहाची मागणी ते सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये 100% आपला हा महत्त्वाचा मुद्दा मार्गी लावू हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे कवडेवाडी असेल, मालदारपुरी असेल, ही गावं नगरपालिकेच्या अंतर्गत येणारी, मालदारपुरी नाही परंतु 2 कवडेवाडी आपले येतात. आणि त्याच्यामुळं नगरपालिकेला आलेला निधी हा नगरपालिकेलाच पुरत नाही. मग आपल्या कवडेवाडीकडे कसा येणार? नगरपालिका कुणाची बी असू द्या, आपल्या पक्षाचे असू, विरोधकाचे असू द्या, ह्याच्यासाठी वेगळं तुमचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर तुमची ग्रामपंचायत सेपरेट झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक वर्षी कुणाला निधी मागायची गरज नाही. डायरेक्ट पैसा तुमच्या ग्रामपंचायतीला येणार आणि तुमच्या गावातला विकास 10 लाख असेल, 5 लाख असेल, 20 लाख असेल, जी दुसऱ्या ग्रामपंचायतीला पैसे देत ते तुम्हाला येणार आहे. आमची गिरोली ग्रामपंचायत होती आणि सोन्नेवाडी त्याच्या अंतर्गत छोटीशी वाडी होती. आणि गिरोलीवाले सोन्नेवाडीला पैसेच देऊ शकत नव्हतो. कारण गिरोलीमध्येच प्रश्न त्या ठिकाणी जे काही निधी येतोय ती तिथं संपत होता. सोन्नेवाडीला आपण कसं देणार? म्हणून सोन्नेवाडीला आपण सेपरेट ग्रामपंचायत काढून दिली. सोसायटी गिरोली सोन्नेवाडी एकत्र होती, ती सेपरेट सोसायटी सोन्नेवाडीला सेपरेट केली आणि तिथल्या लोकांना तिथला कारभार करण्याची संधी दिली. तिथं जर सेपरेट अस्तित्व आलं तर त्यांना कुणाच्या दबावाखाली, कुणाच्या ह्याच्याखाली काम करण्याची गरज नाही. म्हणून ह्याच्याबद्दलचा विचार भविष्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून करा. ठीक आहे, नगरपालिकेने जर तुम्हाला निधी दिला असता तर तुम्हाला सेपरेट ग्रामपंचायतीची गरजच भासली नसती. परंतु तिथलीच कामं नगरपालिकेच्या माध्यमातून तेवढ्या एरियाची होत नसतील तर इकडं पलीकडं कधी आपला निधी येणार? आपलं राजकारण नगरपालिकेच्या संदर्भातलं मर्यादित असतं. काही लोक आपल्या पक्षाकडे असतात, काही दुसऱ्या पक्षाकडे असतात. या ठिकाणी ही मंडळी आपल्या रोजच्या इलेक्शनच्या संदर्भात प्रयत्न असतात. परंतु आपण जो निवडून दिलेला आमदार जो सोलापूर जिल्ह्यातला आहे, आपल्या जिल्ह्यातला नाही, त्यांचा आणि तुमचा काही संबंध आहे का? ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जो भेटू शकतो, तुमच्याशी जो तुम्ही ज्याला भेटू शकता अशा लोकांचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. आणि आपण ज्या आज तुमच्याकडे आलोय हे काही स्वतःसाठी आलो नाही, महाविकास आघाडीसाठी आलोय. पवारसाहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, हे जे निर्णय घेतील त्या निर्णयाच्या मागं आपण या ठिकाणी राहायचं, एकमेकाला मदत करण्याची भूमिका. आता लोकसभेला सेनेला जागा सुटली, आपण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. इथली सुद्धा जागा भविष्यात कुणाला जाईल हे माहिती नाही. परंतु त्यासाठी आपल्याला एकत्रितरित्या एकमेकाला मदत करण्याची भूमिका या ठिकाणी आवश्यक आहे, ती आपण ठेवणार आहोत. हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो.
आणखी गावामध्ये जे भविष्यामध्ये आपले कामं असतील ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करू। महाविकास आघाडीचं सरकार आणि महाविकास आघाडीचा आमदार आपण निवडून द्यावा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।